नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। सकाळच्या काही गडबडीमध्ये जर काही टेस्टी, हेल्दी आणि झटपट होणारा पदार्थ खावा वाटतोय तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। आज आपण बनवणार आहोत मिक्स भाज्यांचे धिरडे। बनवायला खूप सोपे आहेत आणि खूप चविष्टही लागतात। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला। त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये अर्धी वाटी रवा, 1.5 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। यानंतर भाज्यांमध्ये 1 वाटी बारीक कट केलेलं गाजर, 1 वाटी बारीक कट केलेला पत्ता गोबी, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। यामध्ये आपण पनीरही ऍड करू शकतो। यानंतर यामध्ये 1 चम्मच बारीक कुटलेलं लसूण, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट पावडर, चवीनुसार थोडंसं मीठ आणि यानंतर 1 चम्मच ओवा आपल्याला इथे घालायचा आहे। ओवा आपल्याला इथे हातावर असा व्यवस्थित चोळून घालायचा आहे। यामुळे धिरड्यांना खूप छान चव येते। यानंतर हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत। पाणी घालून हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। याचं आपल्याला थोडंसं पातळ बॅटर बनवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी हे झाकून ठेवून आपल्याला भिजू द्यायचं आहे। रवा घातल्याच्यामुळे आपल्याला हे पदार्थ झाकून ठेवून भिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपलं बॅटर आता व्यवस्थित असं भिजलेलं आहे। रवाही मस्त फुललेला आहे। आता आपल्याला याचे धिरडे करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही या टायमिंगला यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पातळ करू शकता। आता एका तव्यावर आपल्याला 1 ते 1.5 चम्मच इतकं तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यानंतर आपल्याला यावर धिरड्याचं बॅटर घालायचं आहे। जेव्हा आपण धिरड्याचं बॅटर घालू तेव्हा आपल्याला गॅस हा हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला धिरडे तयार करून घ्यायचे आहेत। पीठ तव्यावर व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर हे धिरडे आपल्याला झाकून ठेवून 1 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचे आहेत। 1 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपला वरचा भाग व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता एका चमच्याच्या मदतीने आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि धिरड्याची वरची बाजू ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला याची वरची बाजूही भाजून घ्यायची आहे। जर हाय फ्लेमवर आपण भाजून घेतली तर धिरडे आपले करपतात आणि कुरकुरीत होत नाहीत। लो टू मीडियम फ्लेमवर खूप छान धिरडे आपले मस्त कुरकुरीत होतात। धिरडे झाकून ठेवून भाजून घेतल्यामुळे धिरडे खाली तव्याला चिकटत नाहीत आणि व्यवस्थित पटकन निघतात। त्यामुळे धिरडे आपल्याला पहिल्यांदा झाकून ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत। आपण पाहू शकतो आपले धिरडे आता व्यवस्थित असे तयार झालेले आहेत आणि याचा मस्त खमंग असा वास येत आहे आणि आता आपले धिरडे सर्व करण्यासाठी तयार आहेत। आपण हे सॉस सोबत किंवा दह्याच्या चटणी सोबतही खाऊ शकतो। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू।